तर कोको कोला कंपनीच्या विरोधामध्ये स्थानिक पुन्हा एकदा आक्रमक झालेत। रत्नागिरीच्या असंगणी गावामधील हजारो नागरिकांचा मूकमोर्चा पाहायला मिळतोय। उद्योगमंत्री उदय सामंतांनी आश्वासन देऊनही दुर्लक्ष केल्याचा स्थानिकांनी आरोप केलाय। दरम्यान जमिनी घेऊन आम्हाला भूमिहीन केलं, कंपनीने आम्हाला फसवलं, ग्रामस्थांनी हा आरोप केलेला आहे। म्हणजे नोकर भरती जे एक तो मोठा विषय राहील की आमच्या युवकांना इथे नोकरी मिळत नाहीये। आमच्या जर एवढ्या जागा जमिनी जाऊन किंवा आम्ही आज रस्ते पाण्यासारखा जर प्रश्न असेल तर आम्ही एवढं सगळं करून सुद्धा आम्हाला आज नोकर भरती म्हणून मिळत नाहीये। त्यासाठी आमचा मूकमोर्चा काढलेला आहे। जवळजवळ 200 जणांचं रिझ्यूम आम्ही कंपनीकडे सबमिट केलेले होते। फक्त कंपनीने आम्हाला आश्वासन दिलं होतं की फक्त आम्ही भूमिपुत्रांना तुम्हाला घेणार, अशा प्रकारचं आश्वासन वेळोवेळी झालेल्या मीटिंगमध्ये दिलं गेलं होतं। पण त्यानंतर ती आश्वासनाची पूर्तता होत नाहीये। यासाठी माननीय उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब यांच्याकडे त्यांच्या दालनामध्ये ग्रामपंचायत आणि त्यांच्या समवेत मीटिंग झाली होती। त्या मीटिंगमध्ये आम्ही आमच्या इथल्या भूमिपुत्रांचा जो रोजगाराचा विषय आहे तो त्यांच्याकडे मांडलेला होता। भूमिका जी आहे ती आम्ही इतर राजकीय नेत्यांकडे सुद्धा मांडलेली होती, पण त्यांच्याकडे मांडून सुद्धा आम्हाला फक्त आश्वासनं मिळाली, पण ज्या आश्वासनांची पूर्तता व्हायला पाहिजे ती पूर्तता झाली नाही।